सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे अजित पवार थोड्याच वेळात चहापानासाठी फडणवीसांच्या घरी जाणार, तिघांमध्ये खातेवाटपावर चर्चेची शक्यता। काही तासात माहितीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसांनंतर खातेवाटप होणार, सूत्रांची माहिती। शरद पवार आज बीडमधल्या मस्साजोगमध्ये दौऱ्यावर, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, आमच्या राजाला न्याय पाहिजे, पवारांच्या दौऱ्याआधी बॅनर। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, वादळी ठरण्याची शक्यता, काल बीड परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांचं सभागृहामध्ये निवेदन, आज विरोधक कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। अजित पवारांसोबत धनंजय मुंडेही चहापानासाठी फडणवीसांच्या घरी दाखल, वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात, मुंडेंना कोणतं खातं मिळणार याकडे लक्ष। मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार, शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन। मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लानं बेकायदेशीर अंबर दिवा लावल्यानं 9,500 दंड, इन्शुरन्स अँड पीयूसी नसल्यानं कारवाई। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला अटक, आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात, तर शुक्लावर निलंबनाची कारवाई। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कल्याणमधल्या घटनेनंतर फडणवीस आक्रमक। मुंबईत मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कानउघडणी, एक बिहारी सप्पे भारी, धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून सज्जडतब। कितने पे भारी गिरेगा तू? एक बिहारी सप्पे भारी, क्या हुआ? कितने पे भारी करेगा? संजय राऊतांच्या घरी रेकी करणारे निघाले सेल्समन, मोबाईल नेटवर्कच्या कनेक्शनसाठी पाहणी करत असल्याची माहिती, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये माहिती समोर। पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्र हरियाणामध्ये भाजपला यश, मॅट्रिक्सच्या सर्व्हेमध्ये दावा, राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारल्याचाही सर्व्हेमध्ये दावा। राहुल गांधींविरोधात भाजपकडून हक्कभंगाची नोटीस, संसद भवन परिसरातील धक्काबुक्की प्रकरणामध्ये भाजपकडून राहुल गांधींवर गुन्हा दाखल। पुणेकरांना थंडीपासून दिलासा, पुण्याचा पारा 4 अंशांनी वाढला, मात्र राज्यातील काही भागात थंडीची लाट अजूनही कायम। राज्यात एक राज्य एक गणवेश योजना सुरू, थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार। मुंबईतील आरे जंगलामध्ये आणखी झाडं तोडण्यासाठी प्रस्ताव, माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहालाच मिळणार, प्रकल्प अदानी समूहाला देण्याविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली। मुंबईतील हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता दिवाळीपासून दिवसेंदिवस खालावली, न्यायालयानं यंत्रणांना सुनावलं। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।